आज आपण बनवूया झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ। तर चला आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा भांड्यात तेल घेतलं, कांदा घातला तेलात, त्याच्यानंतर हळद घातली, मीठ घातलं, ते छान परतून घेतलं। त्याच्यावर मटकी घातली, मटकी छान परतून घेतली, त्यात पाणी ओतलं व मटकी थोड्या वेळ शिजवून घेतली। शिजवल्यानंतर त्यातला पाण्याचा स्टॉक काढून घेतला आणि नंतर पॅनमध्ये खोबरं घातलं, ते थोडं परतून घेतलं। परत ते खोबरं काढून पॅनमध्ये मी कांदा घातला, परत त्याच्यावर खोबरं घातलं, ते छान परतून घेतलं। नंतर धने खसखस घातली, ती चांगली परतून घेतली। त्याच्यावर मी परत लसूण घातला, थोडा गरम मसाला घातला व छान परतून घेतलं। नंतर त्यावर कोथिंबीर घातली व त्याचं वाटण बनवलं। वाटण झाल्यानंतर आपण भांड्यात फोडणी दिली, त्यात कढीपत्ता घातला, तेलात कांदा घातला, मीठ टाकलं, हळद टाकलं, ते छान परतून घेतलं आणि आपण केलेला मसाला वाटण त्याच्यात घातलं, ते परतून घेतलं। त्यावर काश्मीरी मिरची पावडर घातली, गरम मसाला घातला, मिसळ मसाला घातला, थोडी कोथिंबीर घातली आणि त्याच्यावर तो स्टॉक वतला आणि त्याच्यानंतर मटकी घातली आणि छान उकळून घेतलं।